नांदेडजवळ एक अपघात घडला आहे. मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर संपूर्ण ट्रॉलीसह खोल विहिरीत कोसळला आणि हा अपघात किती भयानक होता याची कल्पनासुद्धा करवत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत या दुर्घटनेची संपूर्ण माहिती. अपघात कसा झाला, बचावकार्य कसे सुरू आहे आणि प्रशासनाने कोणती पावले उचलली आहेत. संपूर्ण माहिती पाहूया. त्यापूर्वी चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदेडपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. शेतमालक दगडू शिंदे यांच्या शेतात मजूर कामासाठी जात होते. शेतात हळद काढणीसाठी नेण्यात येणारे मजूर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले होते. अचानक ट्रॅक्टर चालकाचा अंदाज चुकला आणि दुर्दैवाने हा ट्रॅक्टर संपूर्ण ट्रॉलीसह खोल विहिरीत कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली आहे. ही विहीर तब्बल 60 फूट खोल असल्याने मोठं संकट उभं राहिलं आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले होते, त्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे बुडून गाळात अडकला. सध्या ट्रॅक्टरचे फक्त एक टायर दिसत असून तो बाहेर काढणे खूप कठीण झाले आहे. सदर मजूर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू केले असून प्रशासनाने बचावकार्य गतिमान केले आहे. विहिरीत मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने बचावकार्य कठीण जात आहे. विहिरीत उतरवलेल्या दोरखंडाच्या साहाय्याने काही मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी समोर आलेली आहे. अपघाताची माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. तसेच प्रशासनाने पोलीस बंदोबस्त तैनात केला असून जास्तीत जास्त मजुरांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. तुमचं मत कळवा आणि या मजुरांना आर्थिक मदत किती सरकारने करावी किंवा मदत केली पाहिजे का, तुमचं मत संपूर्ण या ठिकाणी सांगायचं आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे.